हाय फ्रेंड, कशा आहात? बघा, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज किचनला सुट्टी दिली, माहेरी आले थोडंसं, म्हणून बाहेर कर्नाटकमध्ये फिरायला गेलेलो। हे खूप छान मंदिर आहे। इथून आंध्र प्रदेश जो आपला भाग येतो तो 40 किलोमीटरवर राहतो आणि हे एक प्रसिद्ध देवीचं मंदिर आहे। खूप छान आहे। मंगळवारी आणि शुक्रवारी इथं म्हणजे पाय ठेवायला असं जागा नसतं आणि जागृत देवस्थान म्हणतात। हे असं आत गाभाऱ्यात पण देव आहे। नंतर शेवटी पिक्चर असं क्लिक केलेत ते आहेत, ते तुम्हाला दिसतीलच पुढे। बघा, हे अशी देवी आहे आणि आत देव आहे मेन। बघा, हे असं कुठं मामासोबत बघणार खूप छान आहे मंदिर। घाट आणि डोंगर किती छान, असं मस्त हिरवगार। 2 दिवसापूर्वी पाऊस झालेला, त्यामुळे हे असं गार वाटत होतं वातावरण। बघा, आणि हे आमचे बच्चे कंपनी असं फिरायला लागल्या। बघा कसं आहे, छान असं रेस्टॉरंट टाईप असं साईडला होतं विश्रांती घेण्यासाठी। हे बघा, असं हे सगळं हे एवढं एरिया इथं पार्किंगचा होतो। बघा, डोंगर रांगा किती छान आहेत हे, आणि इथून एवढ्या लांबून असं देवाचं दर्शन घेण्यासाठी रांगा चालू होतात। बघा कसला भारी पॉइंट आहे। असं फक्त 40 किलोमीटरवरच आंध्र प्रदेशचं हद्द चालू होतं। हे बघा, आता आम्ही तिथून आलोय मुगुळकोडला। हेही मंदिर खूप छान आहे। मुगुळकोड मुत्या म्हणतात असं कर्नाटककडं, आणि प्रसिद्ध देवस्थान आहे। आणि म्हणजे ते एक स्वामी होते, त्यांचं गाडी आहे तिथं, आणि खूप असं प्रसिद्ध देवस्थान आहे ते। हे बघा, आता आम्ही जे जे येताना रस्त्यात पॉईंट लागतील ते सगळे पॉईंट्स बघत आले। हे किती छान बारीक असं रेखीव काम केलेलं आहे त्यांनी मंदिराचं। हेही आपलं एक देवीचं मंदिरच आहे। तिकडं कर्नाटकातल्या देवांचं थोडंसं नाव वेगवेगळं असतात, तर बऱ्यापैकी असं काही लक्षात ठेवण्यासारखं असं नसतं, पण खूप छान असं होतं सगळं तिथं बघण्यासारखं। तुम्हीही तसं मिळालं टाईम तर नक्की जाऊन बघून या। बघा, हे शेवटी आम्ही चिंचलीला गेलो, तिथून मग घरी आलं। हे बघा, मुगुळकोडमधलं असं हे सगळे फोटो क्लिक केलेत मी। जे स्वामी होते त्यांच्या निधनानंतर ते मठ मोठं बांधलं गेलेलं आहे। बघा, हे आणि प्रवेशद्वार आहे, आणि इथं 108 असं लग्नविधी केलं जातं ह्या ठिकाणी। बघा, असं मंदिर आहे तिथं। ही अशी सगळी देवींची वगैरे देवतांची मंदिर आहेत। खूप छान आहे बघायला हे असं सगळं मंदिर, आणि इथलं नक्षीकाम वगैरे बघितलं तर अप्रतिम असतं। खूप छान वाटतं बघायला असं, पण सगळं शांत वातावरण एकदम असं, आणि दुपारनंतर परत पाऊस झाला। हे बघा, ह्या मंदिरातलं हे गाभाऱ्यातलं देवाचं फोटो आहे। ह्या मंदिराच्या पाठीमागच लगे वारुळ आहे, आणि ते वारुळाच्या आत असं दिवा चालू आहे कंटिन्यू। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।